नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार नितीन. तर मित्रांनो, आज आहे शनिवार आणि सकाळच्या सत्रातले निलाव चालू झाले आता. तर बघू आपण नेमकं आज बाजारभाव काय आहे, काय शेतकऱ्याला विचारून बघू. सरासरी काय लेवल आहे, हायेस्ट काय, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व प्रकारचे बाजारभाव बघायला भेटतील. दादा कुठली गाडी? गुळवणची गाडी आहे का? काय भाव गेली? हे 9.5 9.5 रुपये. 925 झालाय मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. गुळवणचे शेतकरी आज काय वाटतं बाजारभाव कसे? कालचं थोडं बरं. थोडी सुधारणा वाटते का आज? क्वालिटी पाहिलं काय चालू आहे? 400-500 पर्यंत आहे का? ठीक आहे. आपली काय गेली? 11.5. 1150. कुठली गाडी? वडा. मित्रांनो, वडांगळीची गाडी आहे. कांद्याची क्वालिटी बघा. 1150 रुपये झालाय. बघू आपण नेमकं आता. काय गेला पाहुणे ट्रॅक्टर? 1066. कुठला ट्रॅक्टर आहे? बेंडाळीचा ट्रॅक्टर आहे मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. 1066. काय आपला काय आवाज गेला गांजाला हवा काय अशी परिस्थिती निर्माण झालेली शेतकरी. 900 रुपये गेला. हा 900. कुठला ट्रॅक्टर आहे? मित्रांनो, बेंडाळीचा ट्रॅक्टर आहे. 900 रुपये गेलाय. काय वाटतं मग काय जायला पाहिजे होती? काय आता काय सांगावं, शेतकऱ्यांची इतकी बिकट परिस्थिती झालेली आहे. आता हा कांदा जवळजवळ 2500-2600 रुपये खर्चाच्या मानानं जायला पाहिजे होता. 2-2.5 हजार रुपये तरी विकायला पाहिजे होते. 24 रुपये कोणी खाताची. बरोबर आहे ना. हा काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी? बाकीचा विचार केला तर महाग आहे होय. लय महाग आहे झाली. या भावात नाही परवडत आपल्याला. काय करणार तर शेतकऱ्याची बिकट परिस्थिती. बरोबर आहे नाही, ते तर आहे. काय बोलणार आता आम्ही? तिने आम्हाला बोलायला जागा ठेवली नाही. हा बरोबर. तांबाटे असे, कांदे असे. काही करा. 70 रुपये तांबाटे जाईल. 70-80 रुपये विकेल. मका सोयाबीन झालं. हा तिकडून भांडवल इकडे जातो तिथं. आता हे जर काय करायला पाहिजे शेतकरी? सरकारला काही सांगा ना मग तुम्ही. आता काय सांगणार शेतकऱ्याला? या नका येऊ परत. आता काय करणार आता? या मग काय आता? काय गरज आहे? अवघड झालेलं. हा कांतीला पण बरोबर. पुढं बघू. आता काय गेले आपले? 950. कुठली गाडी? पाटपिंपरीचे शेतकरी मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. 950 रुपये गेली. आता पुढं बघू आपण नेमकं आता काय इकडं. तुमची गाडी आहे? काय भाव गेली? 791. मित्रांनो, कांद्याची क्वालिटी बघा. 791 झालाय. कुठले शेतकरी? कुठले? गोटेवाडीचे आहे का? गोटेवाडीचे शेतकरी मित्रांनो. 791 झालाय. दादा आपले आहे का? काय भाव? 931. कुठले शेतकरी? धारणगाव. 931. सीधा पाहू आपण विचारून. पाहुणे काय भाव गेले? हा 937. कुठली गाडी आहे? मित्रांनो, धारणगावची गाडी आहे. कांद्याची क्वालिटी बघा. 937 रुपये गेलाय. आपली का गाडी? काय गेली? 925 रुपये गेले. कुठले शेतकरी? निमगाव. आज सरासरी देवर काय वाटतं? सरासरी आहे 900 950 रुपये 1000 पर्यंत. कालच्या पेक्षा काही सुधारणा हो सुधारला आहे ना? हो. कोलट्या गोल्टी नाही पाहिजे आपण. आहे का? गोल्टी पाहिजे. काय गेले? काय भाव गेले? 973 गेले मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. कुठली? निमगाव. महाराज आहे. निमगावचे आहे का? बर. पावती बघू आपण. 973 रुपये. तुम्ही कुठले? मी धनगरवाडीच आहे. काय गेली पाहुणे? 1238. कुठले शेतकरी? माळसरपुरे शेतकरी मित्रांनो. 1238 रुपये गेलाय. कांदा हे बघू शकतो. एकदम सुपर क्वालिटीचा कांदा आहे. तर मित्रांनो, ही होती आपली आजची बाजारभावाची अपडेट. रोजच्या अपडेटसाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे का 2-2.5 हजार रुपये तरी बाजार विकले पाहिजे भाऊ. तरच आपल्याला काय करावं? तरच परवडत आहे आपल्याला. बरोबर आहे का नाही? 2-2.5 हजार नाही परवडत आपल्याची कांदे. असं नाही, पण आता याच्यापेक्षा ते बरं म्हणावं. पण ती कुठे जाऊ राहिले? बरोबर आहे का नाही?
बोला अजून काही दोन काय शब्द काय बोलायचं नाही असेल तर. बोला एवढंच पाण्यासारखं माल आहे बरोबर बारचा आहे. कनास घातलाय येईन ते तर आहे. हे 900 रुपयानं काढायचे पैसे पिटा ना घर घालून थंडी झाली सगळी हा, मका गेल्याच परवडला असता अख्या ते तर आहेच. बरे धन्यवाद.